दारात वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. अफजलला फाडल्यानंतर महाराजांनी या भागातलं सगळं गडदुर्ग जिंकून घेतलं. त्यातला कल्याणगड पण होता. तेव्हा महाराजांची अशी दहशत निर्माण झाली होती, मराठे गाड्याच्या पायथ्याला येते ही समजल्या आदिलशाही फौजा पाठीला पाय लावून पळाली होती. महाराजांचा आणि मावळ्यांचा पराक्रम आपल्याला जिवंत ठेवायचा असेल तर यो गड राखलाच पाहिजे. मागच्या भागात तर आपण कल्याणगडचा प्रवास बघितला, पण खरी मोहीम तर आता इथनं सुरुवात होणार होती. बोल बजरंग बली की जय. शेवटी आमचा कल्याणगडाकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला आणि समोरच सरंडेश्वराचा डोंगर आम्हाला खुणवत होता. गडाच्या पायथ्यालाच आपला भाऊ भरपूर दिवसानंतर आपल्याला भेटला. गळाबट केली भावाला म्हणलं चल भावा मोहीम पत्ते करून येऊ. ही वाट गडाची मूळ वाट नाही बरं का, डोंगरावर ज्या पवन चक्क्या आहेत का नाही त्याच्यासाठी हा रस्ता बनवला होता. रस्त्याच्या बाजूला असलेली ही झाडं उन्हाळ्यामुळे वाळून गेली होती. पावसाळ्यात कसलं हिरवं गार रान माजलं असेल इथं. आता आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी ज्या आपल्या नव्यानं बांधून काढलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यापाशी येऊन पोहोचलोय. ह्या पायऱ्या सरळ आपल्याला गडावरती नेतात आणि आपलं जे काम आहे दुर्ग संवर्धनाचं जे हनुमान टाका साफ करायचं आहे ते आपल्याला ह्या दिशेने म्हणजे गडाच्या थोडासा खाली आहे. म्हणजे जेव्हा पायरी मार्ग जो लागतो आपल्याला वर गडावर जाण्यासाठी तिथूनच आपल्याला डाव्या बाजूला एक वाट जाते छोटीशी. त्या वाटेनं आपण आता खाली निघालोय. निमुळ ती वाट पार करून आपण शेवटी त्या टाक्यापर्यंत येऊन पोहोचलो, जे आज आपलं टार्गेट होतं दुर्ग संवर्धनाचं. पावसाळ्यात वरनं उतारवून येणारी माती ह्या टाक्यात येऊन अडकली होती. नुसती मातीच नव्हं, वरनं येणारी दगड सुद्धा अडकली होते. अजून 10 वर्ष जर या वास्तूकडे कोणी लक्ष दिले नाही तर ही वास्तू गडावर होती का हे पण आपल्याला कळणार नाही. ही जमीन दोस्त होऊन जाईल. ही वास्तू आपल्या पूर्वजांनी छन्नी हातोडीनं घडवली. त्याचा मारा आज पण आपल्याला या दगडावर बघायला मिळतो. मग तुम्हीच सांगा गड्यांनो, या वास्तूला पुनर्जीवन मिळालं पाहिजे का नाही. म्हणूनच आज आम्ही स्वराज्य रक्षकच्या दुर्ग सेवकांनी आणि कल्याणगड मित्र समूहाने ही मोहीम हातात घेतली आणि ती मोहीम फत्ते करणारच. लय दिवसापासून इच्छा होती हो एकत्र येण्याची, जीव तळमळत होता. आता आलो एकत्र, तोंड करतो भावाचं गोड पहिल्यांदा. पेढ नाही कलिंगड दिले ते गोड करायला. उन्हाळ्यात असलं भेटतं तोंड गोड करायला कलिंगड. तेव्हा तशी पावर येते बघा. ओमकार दादा काय बेत आज दुर्ग सेवकांसाठी? दुर्ग सेवकांसाठी शिरा भात आमटी.